लोकशक्तीच्या सन्मानाला जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांचं स्वागत पडगाव नगरीमध्ये हजारो संख्येचे कार्यकर्ता त्यांच्या स्वागताला आगमन झालेले आहेत आणि फुल पुष्प त्यांच्या स्वागतासाठी वर्षा होत आहे। आपण बघू शकता हजारोच्या संख्येने कार्यकर्ता इथे त्यांच्यावर प्रेम करणारे हजारोच्या संख्येने गर्दी बघू शकतात प्रेम करणारे कार्यकर्ता आहेत। वृद्ध असो लहान मुलं असो हे सर्व त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करीत आहेत। आणि इथे फुगड्या घेऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। निलेश बाप्पा यांचं आपण बघू शकता हजारोच्या संख्येने पडगाव नगरीमध्ये त्यांचं स्वागत होत आहे आणि लेडीज असो लहान मुलं असो हे सगळे त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत समारंभ चालू आहे। हल्दी त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचं स्वागत केले जाते। हजारोच्या संख्येने बघू शकता त्यांच्यावर जो प्रेम करणारा समुदाय आहे तो हजारोच्या संख्येने उपस्थित आहे। बघू शकता तुम्ही बघू शकता त्यांचा स्वागत समारंभ आज आपल्या आपण बघू शकता उद्योगसाठी उपस्थित असलेले पहिला आणि प्रत्येक गोष्टी करणारे जे आहेत त्यांना 2024 लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी प्रहार कुणबी महाराष्ट्र एकत्रीकरण समिती व इतर विविध छोट्या मोठ्या संघटनांनी पाठिंबा देऊन मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली। ही निवडणूक लढवत असताना मला अत्यंत आनंद होतो की माझ्या विरोधात दोन मोठे राजकीय पक्ष आहेत ज्यांनी 50-60 वर्ष सत्ता उभवली आहे, कधी एक विरोधात तर कधी एक सत्तेमध्ये। दोन्ही उमेदवारापैकी एक उमेदवार तर गेल्या 25-30 वर्षापासून सत्तेतच आहे आणि दुसरा उमेदवार आहे तोही 2014 पासून राजकारणात सत्तेवरच आहे। आणि निवडणूक लढताना एक मजा खूप वेगळी झालेली आहे की दोन्ही उमेदवारांकडे राजकीय पक्ष मोठे असल्याने प्रचंड पैसा आहे। त्यांनी गोडाऊन लॉबीमधला प्रचंड पैसा जमा केलेला आहे। अगदी वाराईपासून गोडाऊनच्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधल्या कमिशन खाणे, मोठमोठ्या प्रोजेक्ट मधून कमिशन खाणे, इतक्याच नाही तर 10-10 लाखाच्या कामामध्येही कमिशन खाऊन प्रचंड प्रमाणात पैसा कमावलेला आहे। परंतु त्यांच्याकडे माझ्याकडे असणारी जी जनशक्ती आहे, जी संपत्ती माझ्या समोर आहे, ती संपत्ती जबाबदारी मी बोलतोय तर ते उमेदवार फिरत असताना गावागावामध्ये लोक घरं बंद करतायत। गावागावात न उतरता कशासारख्या गावामधून उमेदवार गाडीतून न उतरताना सरळ प्रवास करतात, चिडचिड करतात। एक गावामध्ये आपले जर 150-150 लोक प्रचार करत असतील तर त्यांच्या बरोबर सभेसाठी 30 लोक असतात, तर 30 लोकांचे 20 लोक सोबतचे असतात। ही सध्याची परिस्थिती। परंतु गेले अनेक वर्ष राजकारण हे गहाण क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये पडायचं नाही, सर्वसाधारण माणसाने यायचं नाही। ते त्यांचं क्षेत्र आहे, त्यांच्याकडे गुंड असतात, त्यांच्याकडे पैसा असतो, त्यांच्याकडे राजकीय पक्ष असतो। अशा प्रकारच्या भीत्या दाखवून ज्याप्रमाणे भूताचे भीती दाखवले पाहिजे त्याचे लहानपणी त्याप्रमाणे यांच्या भूताच्या भीत्या आपल्याला दाखवल्या जातात। परंतु एका शेतकऱ्याच्या मुलाने ठरवलं तर काय करू शकतो याचा ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर बोलत आहे। एका 200 रहिवासीच्या गावामध्ये 2000 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारे काम करतो आपण।
एका 200 लोकोशीच्या गावामध्ये 130 लाखाचं रुग्णालय उभा करून किमान 40 लाख माझ्या समाज बांधवांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणारा युवक आपल्या समोर बोलत आहे. किमान 1.5 लाख माझ्या भगिनी देशामधला पहिला उमेदवार असेल तर त्याच्या 1.5 लाख भगिनी नाक्या नाक्यावर चौकात उन्हा तानात सकाळच्या थंडीमध्ये दुपारच्या जेवणाचा वेळ सोडून संध्याकाळचं जेवण बनवण्याचा विषय सोडून रात्री 2-2 वाजेपर्यंत वाट बघतात. यापेक्षा दुसरं काय पाहिजे जगताना तयार दुसरं काय घेऊन जाणार आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे किंवा जगाचा इतिहास आहे. किती पैसा कमावला किती मोठ्या सत्ता आल्या तरी शेवटी माणूस शून्य होतो. देशाचे 4 पंतप्रधान आठवतात का आपल्याला मागचे कोण झाले ते? देशामध्ये 4 जगातले श्रीमंत माणसं कोण झाले ते आपल्याला माहितीच का? अंबानी मोठे झाले आपल्या भिवंडीचे जन्म घेऊन, परंतु अंबानीच्या 2 पोरांपैकी एक पोरगा मोठा झाला, दुसरा पोरगा डबकाईला गेला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. परंतु आपल्या भागातील या आपल्या भूमिपुत्र दोन्ही नेत्यांना ते कळलंच नाही. त्यांनी दोघांनी दीक्षा घेतली शरद पवारांची. एकाचा जन्म शरद पवारांच्या राष्ट्रपती पार्टीत झाला, तो कपिल पाटलांचा जन्म त्यांच्यामध्ये झाला आणि त्यांच्याच त्यांचे आदरणीय मोदीजी बोलतात का नॅशनल गरज पार्टी म्हणजे राष्ट्रवादी पार्टी आणि त्याच्याकडून जन्मलेलं कपिल पाल त्यांनी जवळ घेतलं आणि त्यांनी इथे करप्शनने पूर्ण या भिवंडी लोकसभा क्षेत्राची पूर्ण वाट लावली. दुसरं आहे घेतलेले सध्या शरद पवार साहेबांनी त्यांनी तर जगातले देशातले आता त्याला जगातला पक्ष एखाद्या देशातल्या सगळ्याच पक्षामध्ये प्रवेश करून झालेले. मी तेवढ्याच कळकळीची विनंती करतो पडगाकरांना, कधीतरी आले का या कोविड काळामध्ये आपल्याला दुःख पोहोचायला? कधीतरी दिसले का कपिल पाटील दिसला, बाळामामा दिसला का, शरद पवार दिसले का, मोदीजी दिसले आपल्याला गल्ली बोला देऊन का? कधीतरी भिवंडीकरांचे आसू डोळ्याचे फुटले पाहिजे. तरुण मरत असताना कधीतरी त्यांच्या डोळ्याचे आसू फुटले पाहिजे. कुठल्या काही गाईच्या घरी जाऊन बसले का हो का नाही घाबरू नको तुझ्या पाठीशी आम्ही आहोत असतात. कधीतरी वादळ झालं वादळामध्ये दोन्ही नेते दिसले का, त्यांच्या पक्ष दिसले का हे सांगावं. कोणी का त्या वादळामध्ये 5 पत्रे कधीतरी भारतीय जनता पार्टीने दिले किंवा तेव्हा बाळामामाने त्याच्या संघटनेकडून दिले, कुठल्या संघटनेकडून दिल्या. कधीतरी दाखवायचं दोन्ही नेत्यांनी का 5 रुग्णांना त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये मदत केली आणि त्यांचा जीव वाचवला. दाखवायचं त्यांनी त्यांच्या मुलं व्यतिरिक्त जगातल्या आपल्या या भिवंडी लोकसभा क्षेत्रातल्या 5 लोकांचे जीव वाचवले का 5 विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचं काम केलं. कसल्या आजारावर येतात? कधीतरी या आपल्या पीएचसीला भेट दिली का? त्या पीएचसीची काय परिस्थिती आहे कधी बघितली का? पडगेकरांचा पिण्याचा प्रश्न बघितला का? फक्त कपिल पाटलांनी उल्लेख काय केले तर ज्या शिवसेनेच्या जीवावर निवडून आले, ज्या भारतीय जनता पार्टीच्या 53 अधिकारी कार्यकर्ते त्यांना निवडून दिले, त्यांना जबाबदारचं काम केलेले ते गावच्या सरपंचापासून आमच्या घरांपर्यंत घेण्याचं काम केले. हीच वेळ आले त्यांना त्यांची जागा दाखवण्याची. 5 वर्षात जेव्हा निवडणूक येते तेव्हा प्रत्येकाच्या घरी येतात, त्याचे पाय धरायला सुरुवात करतात. ते जेव्हा जिंकून आले तर त्याचे पाय उलटे करण्याची तयारी करतात. अशा प्रकारचे काम केलेले कपिल पाटील या विभागातल्या गोडाऊन मध्ये जो चाललेला अन्याय अत्याचार आहे, वाराईचं काम चालू आहे, लोकांच्या पगारातून पैसे घेतले जातात. परवाच्या लोकसभेचा फॉर्म भरत असताना बायोमेट्रिक करून सरपंचाने तिथे बळजबरीने आणले गेले. हा कुठलाही प्रकार या भिवंडी तालुक्यामध्ये होऊ देणार. कुठल्या शेतकऱ्याच्या जमिनीला छत्रपती शिवाजीराजांचा भक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानणार आहे. कुठल्या शेतकऱ्याच्या एकाही स्क्वेअर फुटला हा धक्का लावू देणार नाही. ही जबाबदारी माझी एवढं नक्कीच. ज्या ज्या गावामध्ये जे जे सरपंच आहे त्यांच्या विरोधी पक्ष ते दोघं काम करतील. तिथं दिव्यावरून येऊन लोक किंवा बाळामामाच्या गावावरील लोक उद्योग नाही करणार. मला कोणते पुतणे नाही. माझा मुलगा कधी या धंद्यात नाही कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो, तोही माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये मी करणार नाही. इथं स्थानिकांना उभं करण्याचं काम आपल्याला काय करायचं? आपल्याला गरज आहे सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण. मी तर अगदी जाहीरपणे करतो, दरवर्षी किमान 1 लाख माझ्या भगिनीने, ज्या भगिनींच्या जीवावर मी निवडणुकीला अर्ज भरलाय आणि त्यांच्या जीवावर मी निवडून त्यांच्यामुळे तुम्ही सगळे दादा लावलं त्यांना सक्षम केल्याशिवाय मी राहणार नाही. त्या पलीकडे मी सांगतो आपल्याला युवांना रोजगार द्यायचा आहे. मी सांगणार नाही 2014ला मोदीजी बोलले होते 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येईल. ते 15,000 युवकांना या लोकसभामध्ये नोकरी देईल ही आपल्याला अगदी शपथ बोलत. दरवर्षी किमान 25 सीबीएसई शाळांचे
कमीत कमी 25 शाळांची सीबीएसईची निर्मिती करेल, ज्यामध्ये पडगाव विभागातील एक चांगली शाळा असेल. त्याप्रमाणे कपिल पाटलांचे नातू शिंगाण्याच्या स्कूलला जातात, पुतणे नाही शिकले किंवा येण्या शिकत, त्याप्रमाणे माझा गोरगरिबांचा, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, मग तो आगरी बांधव असेल, तो दलित बांधव असेल, तो आदिवासी बांधव असेल, प्रत्येकाचा मुलगा मुलगी चांगला सीबीएसई शाळा जाईल याचे काम मी नक्कीच करेन. हे आपल्याला अभिमान चांगल्या संघटनेने चांगल्या वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षाने का पाठिंबा दिला. तर आपण महत्वाचं काम आहे का बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते वाघिणीचं दूध आपण गरीबापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. एक हाताने अंबानी किंवा कपिल पाटील बाळामामा श्रीमंत होऊन देश पुढे नाही जाणार, ते जर अन्याय अत्याचारच करत असतील. त्यामुळे आपल्याला गरीबाला त्या मुलाला शिक्षण देऊन त्यांना मोठं करायचंय. आपल्याला त्याला अभिमान वाटतो. देशामध्ये पहिला प्रयोग आपण केलाय की इयत्ता 9वी पासून JEE नीटचे क्लासेस सुरू केले, स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन सुरू केलेले, सीए आणि न्याय व्यवस्थेचं फाउंडेशन सुरू केलंय. मला माहिती या निवडणुका 5-5 वर्षांनी येतात जातात, परंतु मला इथला तरुण शिकला पाहिजे, इथला विद्यार्थी शिकला पाहिजे. विद्यार्थी शिकून तो मोठ्या पदावर गेला पाहिजे. पडगाव विभागाचा एखादा युवक युपीएससी मध्ये युपीएससी मध्ये टॉप 10 मध्ये येऊन पंतप्रधान कार्यालय चालवले, मग तेव्हा कुठल्याही अशा कपिल पाटलांसारख्या पुढाऱ्यांनी फोन करून पोलिसांची हिंमत नका खोट्या केसेस दाखल करायची कुठला पंतप्रधान कार्यालय चालवलं म्हणजे 39 वर्ष त्या युवतीला कोणी कोणाचा बाप बाहेर घालू शकत नाही. अशा प्रकारचे काम व्यवस्था आपण पिण्याचा पाणी असेल, रस्ते असेल, लाईट असेल, या विभागातल्या वैद्यकीय सुविधा असतील, त्याचबरोबर शासनाकडून मिळणाऱ्या ज्या ज्या सुविधा त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन. मी सांगणार नाही की या पीएससी मध्ये काही वरद पावली पटाच्या बाळांसाठी ती आमदारांची जबाबदारी, ते जिल्हा परिषद सदस्य, या लोकसभेचा खासदार म्हणून माझी जबाबदारी. एक तरी भगिनी पुढच्या 3 महिन्यानंतर कोणाच्या बाळाचे पोटी बोलली तर त्याचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा माझ्यावर दाखल करावा, कलेक्टरांवर दाखल करावा, जिल्हाधिकाऱ्यावर आणि या जिल्हा परिषदेवर दाखल करावं, हे आपल्याला काही आव्हान करतो. एकही विद्यार्थी ज्याच्यामध्ये शिक्षणाची कुवत आहे. उदाहरण देतोय, अंजूर गावचा एक तरुण जो परदेशामध्ये MBBS शिक्षण देत होता, अचानक 14 वर्ष लहान असताना वडिलांना कॅन्सर झाला, तो इथे आला, वडिलांच्या आजारामध्ये रमला. त्याच्याकडे जे पुढे जाण्याचे पैसे होते ते पैसे इथे संपले गेले वडिलांच्या आजारानं. मन तो फिरला, कदाचित बाळामामा पण फिरण्याकडे गेला असेल आणि कपिल पाटलांकडे गेल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांना उन्मतपणे उत्तर दिलं, तर तुझ्या बाबाला कॅन्सर झालं तर मी काय करू. आता प्रत्येक मतदाराने सांगितलं पाहिजे तुला खासदार व्हायचं तर मी काय करू. तुमचीच बाजू मध्ये घ्या, बाकी मध्ये आम्हाला निलेश साबळेने त्या युवकाला परदेशात पाठवण्याचं काम निलेश साबळेने केलेलं आहे, हे त्याला ठामपणे सांगा. कशी जगम वाटत नाही. फॉर्म भरतात आम्ही भिवंडी तालुक्यातले, आम्ही आगरी समाजाचे. अरे तुम्ही समाजाचे केले काय? समाजासाठी समाजाच्या लोकांच्या जमिनी हडप करण्याचं काम केलंय. समाजाचे लोक गोडाऊन मध्ये 12-12 हजार रुपयात काम करतात, त्यातून 2-3 हजार रुपये कमिशन खातात. तुम्ही समाजाच्या कोणत्या मायमाऊलीला स्वयंरोजगाराने उपलब्ध करून दिले, कुठल्या पेशंटला मदत केलंय हे तरी तुम्ही दाखवा, कुठल्या विद्यार्थ्याला शिक्षण दिलंय. या अभिमानाने सांगतात प्रत्येक आगरी गावातले विद्यार्थी आपल्या धडपडीच्या सीबीएसईच्या प्रांतामध्ये शिकतात, कॉलेजला शिकतात. एवढं स्पर्धा परीक्षाबाबत बनायचं गेलं तर खारगावच्या लायब्ररीमध्ये 20-22 पोरं नोकरी लागले. स्कूलच्या लायब्ररी मधून एका 18 वर्षात 18 युवती नोकरी लागलेले आहेत. अगदी जाहीर मध्ये सांगतो, त्या प्रत्येक गावागावामध्ये मी स्पर्धा परीक्षेची लायब्ररी उभी करेन. तर इथं आपल्याला आपल्या गावाची ओळख हे आपल्या परिसराची ओळख आहे. गांजा पसरवणारे, आपू गांजा पसरवणारे युवक, व्यसनातून गेलेले युवक, पोलिसांच्या साह्याने खोट्या केसेस करणारे युवक, या सगळ्या गोष्टी आपल्याला बदलायच्या. आपल्याला एक चांगला माणूस बनून बनायचंय. तुम्हा आम्हाला अभिमानाने प्रत्येकाला चांगला माणूस बनून बनण्याचा अधिकार आहे आणि ते बनवण्याचं काम करेल. आपल्या सगळ्या करता मी जाहीरपणे सांगतो, एकही युवकाचं शिक्षण उद्या MBBS साठी जाता 500चा मार्क मिळाले आणि त्याच्या घरची परिस्थिती नाही तर त्याचा घरचा एक मोठा भाऊ म्हणून माझी जबाबदारी आहे की त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी 5 वर्ष आपल्याला आपली मुलं IIT-ला पाठवायचे. IIT काय ते दोन्ही उमेदवार आले तर कधीतरी विचारा, त्यांना त्याचं काही समजतंय का. आपल्याला आपली मुले उच्च दर्जाने केली पाहिजे, पुढे गेले पाहिजे, CA क्षेत्रात केली पाहिजे. एवढेच नाही तर आपले विद्यार्थी ते न्याय व्यवस्थेमध्ये जाऊन चंद्रचूड साहेबांचा न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय झाले पाहिजे. अशा प्रकारचं फोटो घेऊन आलं आपल्याला खासदार कोणी होणार आपल्याकडे 25 वर्ष होते. तुमच्याकरता क्लीन काम करता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावर कार्यक्रम कपिल पाटलांसारख्या निष्क्रिय माणूस 10 वर्ष करता करा. आपल्याला मुख्य काम करायचे, विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं, प्रत्येकाला आरोग्य लक्ष द्यायचे आणि
या माय माऊलीच्या किंवा हा जनाधार बघून त्या पालख्यामध्ये मला वाटतं दोघांचे झाले ना असे लोकांच्याही यात्रा झाल्या असते त्याच्यामध्ये काय करते होती आणि आपल्यामध्ये काय करते हाच आपल्या विद्यार्थ्यांना समजायचे वडील जाण्याचा फरक सांगतो ही निवडणूकच तुम्ही तुमच्या ताब्यात घेतली परंतु हा शेवटचे 5-7 दिवस खूप महत्वाचे या धनधान्यांना किंवा राजकीय पक्षाच्या लोकांना वाटतंय का आपण पैसे दिले म्हणजे मतदारांना विकत घेतलं बाबासाहेबांनी सांगितलं होतं जोपर्यंत मतदान विकलं जाईल तोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही आणि आपल्याला जर भिवंडी लोकसभेचं स्वातंत्र्य पाहिजे असेल तर तुम्हाला कळकळीची विनंती का याच्या निवडणुकीमध्ये मग बाळ्या मामाची माणसं येऊ दे कपिल भटांची माणसं येऊ दे अजिबात जात धर्म न पाळता त्यांना एकच शब्द विचारा निलेश सामरेने हॉस्पिटल बांधले समाजात निलेश सामरेने 8 सीबीएसची शाळा बांधल्या निलेश सामरेने सांगितले 25 सीबीएसची शाळा बांधणार आहे तुम्ही काय केले ते दाखवा बायोडाटा बघा आणि विनंती करतात त्याचा बायोडाटा चांगला वाटेल त्याच्या माध्यमातून काम उभं माझ्या मागे उभे 17 नंबर आहे माझा 17 एप्रिल माझा जन्मदिवस आहे तोच नंबर माझा आहे 25,000 मशीन सिलाई मशीन आपण वाटप केलं ती आपली विचार आहे त्यामुळे प्रत्येकाने 10-20 मतं कसे वाढतील त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा आता ते बबल चालू झाले कुणाला तरी पेपरवाल्यांना पैसे देऊन कुणाला तरी फोटो छापणे कुठल्या तरी व्हॉट्सअप व्हिडिओ म्हणजे आमच्या वंचित एसी बांधवांना कुठेतरी दुर्लक्षित करण्यासाठी मुस्लिम बांधवांना दुर्लक्षित करण्यासाठी हिंदू मतदारांना दुर्लक्षित करण्यासाठी त्यांचे खेळ चालू झालेले पण सत्य काय ते जनतेला कळू द्या त्याला एकच विषय विचारायचा का भिवंडी गांधी इंदिरा गांधी हॉस्पिटलला कधीतरी तुम्ही भेट दिले का दादा तिथे दादा एवढे विजेचे नाही विजय घेतले नाही काय नाही सर्जरी होत नाही कधीतरी जाऊन बघा तिथे वर्गाच्या पीएचडीला कधीतरी भेट द्या कधीतरी शाळेत एखाद्या जाऊन बसा तुमच्या ऑफिसमध्ये एखादा हॉटेलचं रेस्टॉरंट या ऑफिसला काय ठेवून जनतेमध्ये जाऊन फिरा कधीतरी असा उदाहरणात फिरून दाखवा जर तुम्ही उदाहरणात फिरले तर तुमच्या आता तुम्ही कमावलेला पैसा आहे तो तुमच्याकडे ठेवा आम्हाला आमच्या शेतकऱ्याच्या मुलाला निवडून द्यायचंय आमच्या भावाला निवडून द्यायचं त्या भावाचा स्वप्न आहे का शेवटचा मतदार हा खासदार असेल माझी प्रत्येक भगिनी खासदार असेल तर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध व्हा ही विनंती करतो आणि थांबतो जय जय भिवंडी लोकसभा ही एक आदर्श लोकसभा आणि आदर्श उमेदवार कसा निवडून जाईल याच्यासाठी आम्ही सर्व भिवंडीकर कटिबद्ध आहोत दरम्यान